ऐकायची आजची गोष्ट. आजच्या गोष्टीमध्ये सुरुवात आपण करायची की काय असतं खरं बोलणं, काय असते खोटं बोलणं, काय असते खोटं बोलणं, काय असते खरं वागणं आणि खोटं वागणं. काही माणसं कशी असतात या गोष्टीला आता एवढं ऐकायचं आणि नेहमी लक्षात ठेवायचं की खरं बोलल्यानंतर काय त्रास होतो. आणि जर खोटं बोलणारे एका जागी झाले तर मात्र खऱ्याचं काही चालत नाही असं म्हणायचं. आणि आपल्या मनानच म्हणायचं की कलियुग आले म्हणायचं. कलियुग हे मस्त गोडच नाव आहे, कलियुग आले म्हणायचं. तर कलियुग काय असते, कोणतं युग कोणतं, त्रेतायुग कोणतं, हे सगळे युग बघण्यापेक्षा आत्ता आपण या काळात कसं वागायचं हे शिकायचं आणि शिकायचं सुद्धा आणि शिकवायचं सुद्धा. प्रवासाला निघाले 8 माणसं निघाले प्रवासाला. किती निघाले? 8 माणसं निघाले. पण त्यांना माहित नव्हतं की आता इथून जंगल आहे, जंगलाच्या नंतर तळ आहे, तळ्यानंतर पुन्हा वाळवंट आहे, हे माहित नाही. आपल्यासारखं नव्हतं. 5 रुपयाचं कॉईन टाकलं, स्कॅन केलं बरं का, मोबाईलला स्कॅन केलं की लगेच 5 रुपये दिले, 10 रुपये दिले, 20 रुपये दिले की लगेच पाण्याची बाटली टोपण काढलं पिलं. असं नव्हतं. तुम्हाला भोपळा माहिती आहे का? लांबका भोपळा. लांबका भोपळा वाळवायचा आणि मग त्याला कुठून तरी सुराख पडायचं. त्याला आतर 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 त्या सुताराकडे जाऊन ती असते की तासायचं त्याला टोपण तयार करायचं, म्हणजे त्याला आट्या तयार करायच्या. असलं होतं. आता ह्या सगळ्या भानगडी बघितल्या आपण, काय बघितलं नाही तर. आणि त्याला मग दोरी बांधायची आणि माग आपली पिशवी बांधल्यासारखं बांधायचं आणि निघायचं. आणि त्याचा उपयोग कशाला? पाणी प्यायला. कशाला? पाणी प्यायला. आता भानगड अशी आहे की पाणी प्यायला निघाले. कुठे निघाले? पाणी प्यायला निघाले की सगळे जण हिरीत उतरायचे, पाणी घ्यायचे, अगोदर पाणी प्यायचे आणि चलत जायचे. बघा, एक जंगल गेलं, साधं जंगल. त्यांना पाण्याची काही अडचण आणली, जेवायची बी अडचण आणली. कारण इकडं फळ तिकडं फळ दिसेल ती फळ खाऊ लागली. पण थोड्या वेळानंतर आता हळूहळू हळू प्रवासामधलं रस्ते कोरडे होऊ लागले आणि तिथं आलं वाळवंट. आता वाळवंट म्हणजे कसं असते, नुसती वाळू असते. कुठं तरी 2 किलोमीटरवर 3 किलोमीटरवर एखादी विहीर असते. सगळ्याला ताण लागली, सगळेजण चुरसळले. आता पाणी प्यायचे, कुठं पाणी प्यावं अडचणच आली. मग थोडं आंदूक कोणीतरी माणसं पाण्याला खाली हिरीमध्ये चालले तर पाणी घेऊन दिसलं असं. आणि तेवढ्या वाळवंटामध्ये एकानं काय केलं तर ती पाणी काढायसाठी म्हणून एक पवरा आणि दोरी बांधली होती. पुण्यात चोरानं काढून नेले की दोरी ती. मग येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला पाणी भरायला कोण ठेवावं दोरी म्हणून काय करायचे, खाली उतरायचे. ह्यांनी त्या विहिरीपर्यंत निघाले. आता कोण थांबते कोणासाठी? आता घागर भरल्याबरोबर तुम्ही थांबताव का इथल्या विहिरीवर? गावातल्या आपल्या थांबताव का? वाट बघताव का? उगाच इकडे तोंड बघताव का? आपल्याला कामं असतात. तसंच कुणी बी तिथले पाणी भरा आलेले पोरं माणसं काय केले, पाणी भरलाले आणि निघून गेले. आता पाणी भरून निघून गेल्यानंतर एक तुम्हाला अडचण सांगतो मी बरं का. एक अडचण सांगतो, वर घे थोडंसं. एक अडचण सांगतो तुम्हाला मी. तिथं पाणी प्यायला गेल्यावर, पाणी भराय गेल्यावर कोणी साधा मडकं ह्यांच्यासारखं भोपळा बी ठेवाय नाही, काहीच ठेवाय नाही. मग ह्यांनी काय केले होते, आता काय एवढं मोठं तळ आहे, पाणी कशाला लागतं म्हणून त्यांच्याकडनं ती होते की पाण्याची बाटली होती का नाही, ती वॉटर बॅग आपल्या भोपळ्याच्या तयार केलेल्या तिथंच फेकून दिले होते ह्यांनी. ह्याला माहितीच नाही पुढे वाळवंट आहे, पाणी लागणार आहे, काय नाही. सगळ्यांनीच ती अजून एक तर शानं राहावं, एका बी शानं ठेवाय नाही. सगळ्यांनी फेकून दिले. सगळ्यांनी फेकून दिल्यास मुलांनो ह्यांची अडचण अशी झाली, आता पाणी कसं प्यायचं. ह्यांना वाटलं जायचं त्यापाशी असं करून पाणी प्यायचं, पानाची पत्रवाळी करायची. आणि त्या वाळवंटात काय पत्रवाळी बी नाही ना काही बी नाही बरं का. पत्रवाळी नाही, पाणी नाही, काय नाही. मग सगळे गेले बाबा, सगळे गेले. त्या विहिरीजवळ जाईपर्यंत त्या विहिरीजवळ कुणीही नव्हतं. आता काय ठरलं,
विहिरीत उतरायचं कोण कोण उतरायचं विहिरीमध्ये? त्यानं म्हणलं विहिरीत उतरायचे, त्यानं म्हणलं मी उतरतो, त्यानं म्हणलं मी उतरतो. कोणी उतरणं आलं. अरे पण उतरून पाणी कशाने प्यायचं? त्या 8 जणांमध्ये 7 जणांना म्हणले आता काही खरं नाही, पाणी जर नाही तर मरता म्हणले. मुलांनो नीट ऐका, त्याच्यातल्या 8 जणांनी काय म्हणले? तेव्हा का आपल्याकडे काही पाणी प्यायला नाही, आपण बुटाने पाणी प्यायचं म्हणले. कशाने प्यायचं? पायातला बूट काढले, उतरले हिरीत, बुटाने पाणी पिले. त्याच्यातला एक जण होता नाही म्हणला मी तत्वाचा माणूस आहे म्हणला, घाणेरड्या बुटाने पाणी पित नाही. कोणतरी येईल, कोणतरी आल्यानंतर त्याच्या घागरीतलं पाणी, नाहीतर मग मी थोडं वाट बघून त्याच्या घागरीनं त्याच्या मडक्यानं कशाला तरी पाणी पितो, पण घाणेरडं नाही. मी तत्वानं वागणार, चांगलं वागणार, पाणी पिणार नाही बुटानं म्हणून त्यानं थांबलं. त्यानं थांबल्यानंतर हे काय म्हणले? मर म्हणले तू जगायचं पडलं कशाचं रे काय भानगडी असं म्हणले. आणि मग बसले पाणी पिऊन. ह्यानं वाट बघितला कुणी आले काही नाही. ही 8 जण लगेच 8 जणांपैकी 7 जण पुढे गेले निघून. पुढे गेले पुढे निघून गेले. पुढे गाव होतं, गावात सगळे गोळा झाले. कोण आलं नमस्कार राम असं चमत्कार कोणाला. 8 जणांपैकी 7 जण आले तर एक जण तिथं उन्हात पडले. त्याच्या अंगात काहीच नाही पाणी नसल्यानं. जर पाणी थोड्या वेळ नाही मिळालं तर मरत होतं, त्यानं मरून जाणार होतं बरं का. काय करणार होतं? मरून जाणार होतं. आता तिकडून एक कोणतरी प्रवासी पाणी भरायला चालला होता. त्यानं बघितलं, अरे मरले की म्हणला. त्या विहिरीमध्ये त्यानं घागरी सहित गेला, ह्याला पाणी दिला, पाजिवला. मग कस तरी बरं वाटलं. ह्याला थोडं अंगावर पाणी टाकलं, डोक्यावर पाणी टाकलं, थंड वाटलं. तेवढ्या उन्हामध्ये त्रास. आणि मग सगळेच्या सगळे परत आले. हे 7 जणांना काय वाटलं? अरे गावातले लोक सगळे मला मान देत येतात, आता 7 जण मान दिले तर पाहुणे आला आपण असं. आणि ह्यानं जर सांगितलं तर ह्याने काय सांगणार आता? तेव्हा काय ह्या 7 जणांना कशाने पाणी पिले? कशाने पाणी पिले? कशाने पाणी पिले? बुटानं पाणी पिले. आमच्या 7 जणांचं नाव सांगतंय, बदनामी करतोय म्हणून ह्या 7 जणांना काय केले? आयडिया केले. आपणच बरेच म्हणले. आता ही जी शेवटचा 8वा माणूस होता, त्याने बुटाने पाणी पिलं का रे? त्याने पाणी पिलं नव्हतं. तत्वाचा माणूस होता, खरं वागणार होता. त्याने आलं की गावात बरं का. गावात आल्याबरोबर जी 7 जण उठले. आलं बघा. सगळेजण लगेच गावातले लोक जमा झाले. काय झालं? हिरीमध्ये उतरून त्यानं बुटाने पाणी पिले म्हणजे. ह्या 7 जणांनी खोटं बोलले. त्या एकट्या माणसाकडे बोट करून सांगितले की ह्यानं बुटाने पाणी पिले. पण खरी परिस्थिती काय होती? त्या 8व्या माणसानं बुटाने पाणी पिलं का रे? नाही. ह्या सगळ्यांनी त्याला खोटं बोलले. 7 जणांचं सगळ्या लोकांनी खरं धरले. हा, एक जण खरं खोटं बोलते, 7 जण खोटं बोलतात का? हा, ह्यानं बघितलं, त्यानं बघितलं होय रे, बुटाने पाणी पिले का? मी कशाला खोटं बोलू? चौथं काय म्हणते? आमचं काय बंद पडले? त्यानं बुटानं पाणी पिले का? खोटं सांगण्याहून आम्ही खरं सांगलं, त्यानं बुटाने पाणी पिले. ह्यानं किती बी सांगणार नाही, मी नाही हो, त्यानं पिले. मुलांनो, 7 जण खोटे एका जागी झाले आणि एक जण इथं खरं झालं. 7 जणांपुढे खऱ्या माणसाचं एकट्या जमलं का? कुणी ऐकलं का? तसं असते बघा. खोटे माणसं एका जागी जमले, काय सांगलं तुम्हाला? खोटे माणसं एका जागी जमले की एकट्या माणसाचं काय होते? एकट्या माणसाचं मरण होते. काय होते? मरण होते. म्हणून खरं बोलताना सुद्धा काय वागलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आणि आपलं खरं सांगायला सुद्धा आपली हिंमत पाहिजे. कधी कधी आपलं खरं सांगायला जर आपण हिंमत नाही ठेवली तर काय होते? खरं माणूस हारून जाते. मग हारायचं का तुम्हाला? म्हणून खरं बोलण्यासाठी ज्याप्रमाणे भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, आपला संदीप आला का नाही? संदीप इथे रेकॉर्डिंग करले. संदीपनं त्या दिवशी 32 क्रांतिकारकाचे नाव, जे 17 ते 23, 31 वयामध्ये ज्यांना फाशी दिली, ज्यांनी ओढून काय सांगितलं? इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, आणि इंग्रज तुम चले जाओ असं सांगितलं. त्यांच्या पुढे लाचारी केली नाही म्हणून त्या खऱ्या माणसाला फाशी दिली. आता बाकीचं सगळं सांगण्यापेक्षा एकच सांगतो,
की खरं सांगायला ताकद असल्यानंतर खोटं हे हारतं. खोटं काय करते? हारते. बघा आता ह्याच्यामध्ये खरं कोण होतं? एक माणूस का 7 माणसं? एक माणूस होता. म्हणून सत्य हे इतकं कडवट असते आणि जर खोटे एका जागी जमले तर सत्याचं काही चालत नाही. म्हणून बऱ्याच ठिकाणी खरा इतिहास, खऱ्या गोष्टी ह्या खोट्या माणसाने लपवल्यात. तो आपल्याला माहिती करून घ्यायचा आणि खरं खरं वागायचं. खोटं वागायचं का नाही. आता 7 जण खोटे आहेत आणि 1 जण खरं आहे म्हणून आपण हारायचं का नाही. तो माणूस खोटं, जो माणूस बुटानं पाणी पिला नाही तो हारला नाही. हारला नाही, तिथून निघून गेला. आणि मग काही दिवसानंतर सगळ्या त्या 7 लोकांनी माफी मागितली. आमचं खोटं बुटानं पाणी पिलं, तू उघडं करशील म्हणून तुला मी आम्ही बदनाम केलो. आता तिथले लोक निघून गेले. आता तुला खरं सांगायचं काय फरक पडतंय का? आम्हाला इथं काही न्याय करणारं कोणीच नाही म्हणून त्यांनी परत माफी मागितली. पण मुलांना लक्षात ठेवा खरं खरं असते आणि खोटे माणसं खोटी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खऱ्या माणसाला डॉमिनेट करतात. असंच इतिहासामध्ये बऱ्याच वेळा होऊन गेले. म्हणून खरं सोडायचं नाही. लक्षात ठेवा आज जरी त्या लोकांनी 7 जणांनी एका जागी होऊन खोटं बोललं असलं तरी काही काळानंतर एका माणसाचं खरं कायम राहिलं. आणि इतिहास ज्यावेळेस लिहिला गेला, इतिहास लिहिला जातोय मुलांनो, इतिहास लिहिताना त्या खऱ्या माणसाला आजही लोक किंमत देतात. त्या 7 लोकांना देतात का नाही. एवढी गोष्ट खरी आहे की जिवंत असताना चांगल्या माणसाला खूप त्रास होतो. पण कायमस्वरूपी माणसावर ठसा उमटणारी अशी प्रतिबिंब उमटणारी माणसं असतात. त्यातल्यापैकी तुम्ही बनायचं. समजली गोष्ट? ओके.